वन स्टार क्रिकेट संघ आणि मोरिया 11 वाघाचीवाडी यांच्या संयुक्त विद्यमानाने आज ही आपली प्रतिपंढरी आपल्याला या ठिकाणी वाघाच्या वाडीच्या ग्रामस्थांचा आदर्श आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतो आहे। निश्चितच या ठिकाणी सर्व आदिवासी बंधू आणि पनवेल तालुक्यातील सर्व भूमिपुत्रांचं मी सर्वप्रथम आदिवासी समाजाच्या वतीनं सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे। महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि ज्यांच्या विचाराने हा महाराष्ट्र तरला असे जगतवंदनीय संत तुकाराम महाराज आणि आदिवासी समाजाचे महान क्रांतिकारक अब्बा भगवान बिरसा मुंडा या सर्वांच्या विचारांना मी विनम्र अभिवादन करून या ठिकाणी मी माझं थोडक्यात मनोगत व्यक्त करत आहे। सर्वप्रथम माझ्या गावातील बांधवांनी आगळा वेगळा जो काही क्रिकेटच्या माध्यमातून कार्यक्रम आयोजित केलेला आहे, या ठिकाणी निश्चितच येणाऱ्या पिढीला हा आदर्श घ्यावा लागेल की आपण आजपर्यंत फक्त आणि फक्त आदिवासी समाजाचे सामने भरवत असतो, परंतु या ठिकाणी वाघाचीवाडी या गावाने या पनवेल तालुक्यात नव्हे तर महाराष्ट्रामध्ये आगळा वेगळा असा आदर्श दाखवून दिलेला आहे। आणि या सर्व कार्यक्रमाचं नियोजन करत असताना ग्रामस्थ मंडळ वाघाचीवाडी आणि विशेषतः या विभागातील अष्टपैलू खेळाडू अविनाश वाघ यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून मी आदिवासी ठाकूर समाज संघटनेच्या वतीनं मी त्यांचं मनस्वी स्वागत करत आहे। कारण त्यांच्या या कर्तृत्वामुळेच आपण अशा प्रकाराचा जो चालू सामना आहे सर्व प्रेक्षकांना एक आनंद देणारा आहे, प्रत्येक रसिकांच्या मनाला एक वेदना देणारा असा सामना आपण ज्यांच्या माध्यमातून पाहतोय ते अष्टपैलू खेळाडू अविनाश वाघ यांचं या ठिकाणी मी धन्यवाद देतोय। आणि पनवेल तालुक्यातील सर्व भूमिपुत्र प्लस माझे आदिवासी बांधव यांना या ठिकाणी मला एकच सूचित करायचं आहे, जर आपला समाज आणि आपले भूमिपुत्र जर आपल्याला जर वाचवायचे असतील तर सर्वप्रथम आपण जातीभेद न करता आपण सर्वांनी संघटित राहून नैनासारखे जे काही प्रकल्प आहेत त्या प्रकल्पाला खऱ्या अर्थानं आपण त्याला विरोध केला पाहिजे। जोपर्यंत आपण नैनासारख्या प्रकल्पाला विरोध करत नाही तोपर्यंत नैना ही आपली सर्वांच्या भूमिपुत्रांची दैना करणार आहे, हे अंतिम सत्य आहे। दुसरी गोष्ट की आता संसदेमध्ये वेगवेगळ्या प्रकारात कायदे केले जातात आणि पनवेल सिटी ही अतिशय जलद गतीने डेव्हलप होत आहे। त्या संदर्भात विशेषतः आदिवासी भागामध्ये जे डोंगर दऱ्याखोऱ्यामध्ये जे आदिवासी लोक राहत आहेत त्या लोकांना त्या ठिकाणी थोड्या मूल्यामध्ये जमीन घेऊन त्या ठिकाणी त्यांना परावर्तित करणार आहेत, तर याची दक्षता माझ्या आदिवासी समाजाने घेणं गरजेचं आहे। त्यानुसार आदिवासी ठाकूर समाज संघटनेच्या वतीनं पनवेल तालुक्यामध्ये प्रत्येक वाडी वस्तीवर त्या संदर्भात प्रबोधनाचे कार्यक्रम लवकरात लवकर त्या ठिकाणी आयोजित करणार आहोत। याच्यानंतर माझ्या आदिवासी समाजाच्या सर्व माझ्या माय भगिनी आणि तरुणांना विशेष मी समाज संघटनेच्या वतीने सांगू इच्छितो की दादांनो पहिलं शिक्षण घ्या, शिक्षणाशिवाय आपल्याला गत्यंतर नाही। क्रिकेट हा खेळावाच, त्याच्याने तुमचं आरोग्य हे सुधारतंय, तुम्ही आयुष्यात एक धष्टपुष्ट राहू शकतायत, परंतु मानवाला खऱ्या अर्थानं जर परिपक्वता यायची असेल तर शिक्षणाशिवाय आपल्याला पर्याय नाही। म्हणून सर्व तरुण क्रिकेट रसिकांना माझी विनंती आहे, तुम्ही क्रिकेट खेळाच, क्रिकेटामुळे तुमचं आयुष्य हे निश्चितच चांगलं होऊ शकतंय, परंतु सर्वप्रथम आपण शिक्षणाकडे लक्ष द्या। जर शिक्षण घेतलं नाही तर आजपर्यंत आपण जंगल दऱ्याखोऱ्यामध्ये राहतोय आणि याच्यामुळं आपण अजून दयनीय अवस्थेमध्ये जाऊ शकतोय। कारण आपण
समोर विचार करणं गरजेचं आहे की आपला समाज आजही एवढ्या पनवेल तालुक्याच्या डेव्हलप विभागामध्ये असून आज आपण एवढ्या पाठीमागे का आहात, तर त्याचं एकमेव कारण आहे की आपण शिक्षणापासून वंचित आहोत. आणि जी शिकलेली जी मंडळी आहे त्यांनाही माझी विनंती आहे, ज्या समाजामध्ये तुम्ही जन्माला आलेला आहात त्या समाजाच्या जातीच्या दाखल्यामुळे तुम्ही एज्युकेशनचे शिक्षणाचे फायदे घेतायत, नोकरीचे फायदे घेतायत, तर मला सर्व तमाम माझ्या समाज बांधवांना सांगायचं आहे की तुमचं त्या समाजाप्रती काहीतरी देणं आहे. म्हणून त्या समाजाची तुम्ही आम्ही सर्वांनी सेवा करणं अपेक्षित आहे. आणि समाजामध्ये वेगवेगळ्या प्रकारची व्यसनं आहेत, ती व्यसनं कुठेतरी थांबायला पाहिजेत. आणि तरुण वर्गाने एक चांगल्या लोकांच्या संगतीत जावं, चांगल्या सहवासात जावं आणि आपल्या आईवडिलांचं, आपल्या गावाचं, आपल्या तालुक्याचं, आपल्या राज्याचं नाव उज्ज्वल करावं, एवढीच मी सदिच्छा व्यक्त करतो. आणि या ठिकाणी मला प्रेक्षकाने आणि माझ्या गावाच्या ग्रामस्थांनी या ठिकाणी मला बोलवलं आणि बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी सर्व ग्रामस्थांचं आणि सर्व आदिवासी बांधवांचं आणि या पनवेल तालुक्यातील स्थानिक भूमिपुत्रांचं मी मनस्वी आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद, जय भारत, जय आदिवासी. यस, थँक्यू सो मच. हे होते